जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला पोलीस शिपाई या पदासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2024-25 प्रश्नाचे आपण सोल्युशन बघणारा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये अव्यवसाधित विशेषण वापरले आहे? तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक सी, पुढची गल्ली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, गणिताचा आहे, याचं उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा, परत गणिताचा प्रश्न आहे, याचं जे उत्तर राहणार आहे ते राहणार आहे डी, 61.5 वर्ष. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 हा सुद्धा गणिताचा प्रश्न आहे, याचं उत्तर राहणार आहे सी. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्नसुद्धा बुद्धिमत्ताचा आहे, याचं उत्तर राहणार आहे ए. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न हा प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही म्हटलेला आहे? तर याचं जे करेक्ट उत्तर राहणार आहे ते राहणार आहे पोलीस. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, 1 जानेवारी 1998 साली या पक्षाची स्थापना झाली. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन आहे डी, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, योग्य पर्याय निवडा. दागिने सोने तर सुई काय असणे? तर ऑप्शन क्रमांक सी, स्टील राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, याचं जे उत्तर राहणार ते ऑप्शन क्रमांक बी राहणार आहे. एकूण 17 त्रिकोण आहे याच्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा, खालील मालिका पूर्ण करा म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक ड राहणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11, याचं जे उत्तर राहणार आहे ते राहणार ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12, याचं जे उत्तर राहणार आहे ते राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 11.11% नफा होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13, विषाणूमुळे पुढील आजार होतो. तर याचं जे उत्तर राहणार आहे बरोबर आहे ते आहे गोवर, ज्याला मिझल्स अँड रुबेलासुद्धा म्हणतात. प्रश्न क्रमांक 14 बघा, याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ब, 27. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 15 क्रमांकाचा, भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या म्हटल्या जातात? तर याचं जे उत्तर राहणार आहे ते ऑप्शन क्रमांक ड राहणार आहे, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, 16 क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हटलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक सी, गंगा नदीतील डॉल्फिन. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, 97, याचं जे उत्तर राहणार आहे ते राहणार आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 18 क्रमांकाचा, याचं जे उत्तर राहणार आहे ते राहणार आहे ऑप्शन क्रमांक क, म्हणजे 1. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणास मदत करते म्हटलेलं आहे? तर याचं जे उत्तर आहे ते राहणार ऑप्शन क्रमांक ड, जीवनसत्व ड. पुढचा प्रश्न पहा, पासपोर्ट संगणकाला सुरक्षित प्रदान करतो, त्यामुळे प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे क, संगणकामध्ये अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. पुढचा प्रश्न पहा, 21 क्रमांकाचा, पुढीलपैकी कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यात नाही म्हटलेलं आहे? याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक क आहे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. पुढचा प्रश्न हा प्रश्न क्रमांक 22, याचं जे उत्तर राहणार आहे ते ऑप्शन क्रमांक ब राहणार आहे. त्यानंतर 23 क्रमांकाचा प्रश्न, त्याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ब. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 24, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात? तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक राहणार आहे 24चं ब. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 25 क्रमांकाचा प्रश्न, खालील म्हण पूर्ण करा म्हटला. अन्न छत्री जेवून डॉट दिलेलं आहे, तर याचं उत्तर आहे मिरपूड मागणे. वर मिरपूड मागणे असं होतं, इथं वर शब्द गायब केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 26 क्रमांकाचा, 26चं जे उत्तर राहणार ते ड राहणार आहे, उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 27 क्रमांकाचा, संख्यांची मूळ संख्या नाही म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर 27चं उत्तर राहणार आहे ब.
त्यानंतर 28 क्रमांकाचा प्रश्न पहा. 28 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ड. ठीक आहे, याचं ड आहे ना. 29चं उत्तर राहणार आहे सी आणि 30चं उत्तर राहणार आहे बी.